आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. नाही, आता सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं ना, एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुतीमध्ये एकत्र आम्ही सगळेजण लढतोय. तुम्ही पाहिलं कालच्या जागा बिनविरोध महायुतीच्या होताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. मग त्यांनी उमेदवारी अर्ज भरले, निवडणूक रंगतदार होणार म्हणून वक्तव्य केली, पण ऐनवेळी मतांचं समीकरण बघितल्यानंतर तिथल्या विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातलं आपला टिकाव महायुती पुढे लागत नाही किंवा लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कालच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या 1-2 तासामध्ये माघार घेऊन ती इलेक्शन सोडलेलं आहे. त्यामुळं आत्तासुद्धा ह्या 17 जागा ज्या आहेत ना, मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, आमचं जागा वाटपाची चर्चा झाली. जागा वाटपामध्ये आम्हाला 4 जागा आल्या, शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आल्या आणि 11 जागा भारतीय जनता पक्षानं लढल्या. पण आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर लगेच सगळ्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांना, उपनेत्यांना, आमदार खासदार मंत्र्यांना सक्त सूचना दिल्या की आपापल्या क्षेत्र विभागामध्ये महायुतीमध्ये कुठंही बेबनाव राहणार नाही याची शिवसेनेच्या बाजूनं तुम्ही सगळी खबरदारी घ्या. आणि म्हणून आपण पाहिलं असेल, 2 दिवस मी त्या प्रयत्नात होतो. आमच्या पक्षाचे एक दिग्गज मान्यवर नेते सांगली जिल्ह्यातले तानाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते डायरेक्टर आहेत आणि एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, त्यांनीसुद्धा काल माननीय शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांचा अर्ज मागं घेतलेला आहे. त्यामुळं महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि 17च्या 17 जागा, 6 तर आल्या, आता 11 राहिल्या. त्या 11च्या 11 निवडणुकीतनं जागा चांगल्या मताधिक्यानं ही महायुती जिंकल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.